मुंबईच्या पायधुनी परिसरात एकाच कुटुंबातील चौघांचा रहस्यमयदृष्ट्या मृत्यू झाल्यानंतर खळबळ उडाली। बिर्याणी आणि टरबूज खाल्ल्यानंतर कुटुंबाची प्रकृती खालावली आणि जोडप्यासह 2 अल्पवयीन मुलींचा मृत्यू झाला। कलिंगड खाल्ल्यामुळे विषबाधा झाली आणि त्यामुळे मृत्यू झाला अशी भीती लोकांच्या मनात निर्माण झाली। कलिंगडाची विक्री सुद्धा त्यामुळे आता थांबली आहे। तसंच कलिंगड खरेदीकडे ग्राहकांनी पाठ फिरवली आहे। तर दुसरीकडे विषबाधा झाली कशामुळे याचंही उत्तर अजून मिळू शकलं नाहीये। पाहूयात। मुंबईतल्या कुटुंबाच्या मृत्यूचं कलिंगडावर खापर। चौघांच्या मृत्यूमुळे कलिंगडाची धास्ती। बाजारातली कलिंगड विक्री थंडावली। मुंबईतल्या पायधुनीत राहणारं डोकाडिया कुटुंब। याच कुटुंबातल्या 4ही सदस्यांनी रात्री 10च्या आसपास आधी बिर्याणी खाल्ली आणि त्यानंतर रात्री 1च्या सुमारास परत भूक लागल्यानं त्यांनी कलिंगड कापून खाल्लं। यानंतर कुटुंबातल्या सर्व सदस्यांना उलटी जुलाबाचा त्रास सुरू झाला। काही वेळातच प्रकृती इतकी खालावली की रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी चौघांचाही मृत्यू झाला। एक हसतं खेळतं कुटुंब काही क्षणात संपलं। या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरला। ही घटना घडल्यापासून कलिंगडाबाबत संशयाचं वातावरण तयार झालं, कारण मृतांचे आतडे आणि आतले अवयव हे हिरवे पडले होते। त्यामुळे वास्तविक कुटुंबियांना विषबाधा नेमकी कशामुळे झाली याच्या तपासासाठी पोलिसांनी घरातील बिर्याणी, कलिंगड, कच्चा शिजवलेला भात, चिकन, खजूर, मसाले, धान्य आणि तेल, त्याचबरोबर मातीच्या भांड्यातील आणि फ्रीजमध्ये ठेवलेलं पाणी सुद्धा पोलिसांनी नमुने गोळा करत तपासलं। असे एकूण 11 नमुने पोलिसांनी गोळा केले। या सर्व गोष्टींची लॅब टेस्ट झाल्यानंतर कुठल्याच गोष्टीत विषारी घटक आढळले नाहीयेत। त्यामुळे अन्न व औषध विभागाच्या लॅब रिपोर्टनुसार कलिंगडात कोणतेही विषारी घटक आढळले नाहीयेत। कृत्रिम रंग, रसायनांचा वापर कशातही केलेला नाहीये। बिर्याणीसह इतर कुठल्याच नमुन्यात भेसळ नाहीये। मृतांपैकी एकाच्या रक्तात मॉर्फिन आढळलाय, पण मॉर्फिन वेदनाशामक औषधांमुळे असू शकतं। याचा अर्थ 4ही जणांचे मृत्यू हे विषबाधेमुळेच झाले आहेत, पण विषबाधा नेमकी कशातून झाली हे मात्र अजून कळू शकलं नाहीये। त्यात पोलिसांनी कलिंगड विक्रेत्याकडे सुद्धा चौकशी केली, नमुने तपासले, तर त्यातून सुद्धा काहीही पोलिसांच्या हाती लागलेलं नाही। पण दुसरीकडे मात्र कलिंगडामधील भेसळीमुळे ते विषारी असल्याची अफवा वेगानं पसरली। त्यामुळे कलिंगड खायला सुद्धा लोक घाबरतायत। मेरी दादी और मेरे डैडी रोज़ कलिंगर खाते हैं, ऐसा नहीं है कि नहीं खाते। मैं खुद जाके 60-70-80 रुपए का कलिंगर लेके आता हूँ। लेकिन अब जहाँ तक कि जब से वो पता चला है कि भाई फैमिली के साथ में 2 बच्चे, जहाँ तक कि 2 लड़कियाँ हैं, उन सबका एक साथ में इंतकाल हो गया, तो फिर कलिंगर खाना किसी का दिल नहीं हो रहा है। नहीं खा रहे कोई भी, तो कलिंगर मिल रहा है क्या मैम? यहाँ पे बंद हो गया कलिंगर मिलने। तुमको क्या लगता है, डर लग रहा है? डर तो लग रहा है ना मैम, सबको डर लग रहा है। क्या लग रहा है? वही कि मौत हुई 4 लोग की फिलहाल में। कलिंगड़ के भाव भी बहुत ज़्यादा गिर चुके हैं। हाँ, कलिंगर के भाव तो गिर ही गए। 5 रुपये किलो हो गया, 7 रुपये किलो, सब न्यूज़ फैल रही है कि ऐसा हो गया। तुम खा रहे हो कलिंगड़? नहीं, मैं तो नहीं खा रहा हूँ अभी फिलहाल। क्या लगता है कब तक नहीं खाओगे? लाइफ टाइम नहीं खाना चाहिए, रिक्स हो गया मतलब अभी एक अलग ही कि कलिंगर से 4 लोग की मौत हो गई। कोणी कलिंगड खरेदी करायला तयार नसल्यानं विक्रेत्यांनी कलिंगड ठेवणंच बंद केलंय। पायधुनी परिसरात आणि लगतच्या परिसरामध्ये कलिंगड विक्री करताना आपल्याला कुठेच कोणीच दिसत नाहीये। आम्ही आता ज्या परिसरामध्ये उपस्थित आहोत, ज्या बाजारात आहोत, पायधुनी परिसराच्या लगतच्या एरियामध्ये आहोत आणि त्या ठिकाणी अर्ध्या तासापासून पाहतोय कुठेच कलिंगडच्या गाड्या पाहायला मिळत नाहीये। कलिंगड खाल्ल्यामुळे विषबाधा होते अशी भीती लोकांच्या मनामध्ये आहे। त्यामुळे लोक खरेदी करत नाहीये आणि त्यामुळे आता विक्री सुद्धा केली जात नाहीये। वास्तविक कलिंगडामुळे विषबाधा झाल्याची कुठलीही माहिती अद्याप समोर आली नाहीये। त्यामुळे नागरिकांना न घाबरण्याचं आवाहन केलं जात आहे। तर दुसरीकडे एक प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे, तो म्हणजे मग विषबाधा नेमकी झाली कशातून? या तपासणीसाठी आपल्या लॅब खरंच अत्याधुनिक सोयी सुविधांनी युक्त आहेत का? पदार्थांचे सॅम्पल घ्यायला उशीर झालाय का? आणि पदार्थांची तपासणी योग्यरित्या करण्यात आलेली आहे का? हे प्रश्न उपस्थित होतात, कारण
जोपर्यंत विषबाधा कशातून झाली हे समोर येणार नाही तोपर्यंत लोकांच्या मनात शंकेला वाव कायम राहणार. सीमा आढे, झी 24 तास, मुंबई.